ओम महालक्ष्मी नमः, विष्णुप्रियाय नमः। मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ। मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करते। म्हणतात ना, लक्ष्मी माता जेव्हा आपल्या घरामध्ये विराजमान होते आणि सगळं काही वैभव्य आपल्याला मिळतं, तर आपण खूप हॅपी असतो। आपल्याला वाटतं ना की बस आता बाकी मला काहीच नको। आणि जेव्हा अलक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये येतो, दरिद्रता येते, मेडिसिन हॉस्पिटल मागे लागतं, कोर्ट मागे लागतं, जे होतं ते सगळं वैभव्य तुमचं चाललं जातं। तशाच प्रकारे वैकुंठात सुद्धा विष्णू भगवानांपासून ती जेव्हा नाराज झाली, तिने वैकुंठ सोडलं, तर तिथली झाडं सुद्धा सुकून गेली होती आणि विष्णू भगवानांच्या डोळ्यातनं फक्त आसू पडायचे। तेव्हा ब्रह्म भगवानांनी म्हटलं होतं की तू पालनहर्ता आहे, तर तुला चालनहर्ता लक्ष्मी पाहिजेच आहे। म्हणून लोक म्हणतात ना, सत्यनारायणच्या पूजेमध्ये विष्णू आणि लक्ष्मीचा जोडा आहे। मग आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे की आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी विराजमान होण्यासाठी आपण काय मंत्र चांटिंग करायला पाहिजे आणि कोणती माळ घ्यायला पाहिजे। हळदीची माळ मार्केटला इझिली तुम्हाला अवेलेबल आहे आणि मिळतं। जर तुम्हाला माझ्याकडनं पाहिजे असेल तर प्लस सिद्धीनुसार तुम्हाला मिळेल। आपल्याला काय करायचं आहे, पौर्णिमेच्या दिवशी, पौर्णिमा लक्ष्मी मातेचा अत्यंत दिवस आहे चांगला आणि एक शुक्रवार असतो। शुक्र ग्रह पण आपल्या कुंडलीत असतो जो ऍक्टिव्ह होतो। आपल्याला एकच काम करायचं आहे, पौर्णिमेच्या दिवशी चालू पौर्णिमेमध्ये रात्री आंघोळ करायचं आहे, स्वच्छ लाल आसनावर बसायचं आहे। होईल तर तुम्ही लाल कलरची साडी घाला, जेंट्स असतील तर लाल कलरचं शर्ट एक विकत घेऊन घ्या। त्यानंतर तुपाचा दिवा लावायचा, लक्ष्मी माता समोर असली पाहिजे तुमच्या, खडीसाखरचा प्रसाद ठेवायचा आहे आणि या माळीवरती जो तुम्ही एकच मंत्र म्हणणार आहे लक्ष्मीचा, भरपूर मंत्र आहे, तोच मंत्र तुमचा आजीवन असला पाहिजे। नाहीतर मी याचा व्हिडिओ बघितला, तो मंत्र म्हणते, ही सेवा सोडते, तिसरा म्हणते, असं कधीच होत नाही आणि आपल्याला रिझल्ट सुद्धा येत नाही। मग आपल्यावर जसं ही माळ आहे, ही माझी आहे, मी नेहमी मंत्र म्हणते। माझा मंत्र थोडा मोठा आहे, तुम्ही छोटा पण घेऊ शकता। जसं मी म्हणते, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः। या सेवेला मला हार्डली 10 ते 15 मिनिटं लागतात। आता हा मंत्र मोठा आहे, मग तुम्ही काय करायचं, तुम्ही हा मंत्र सुद्धा म्हणू शकता, ओम महालक्ष्मी नमः। दुसरा मंत्र, ओम लक्ष्मी नारायणाय नमः। तिसरा मंत्र, ओम विष्णुप्रियाय नमः। या तीनपैकी कोणताही मंत्र घ्या आणि तुम्ही ही माळ सिद्ध करा। त्या दिवसपासून रोज संध्याकाळी जो तुम्ही एक टाइम ठेवणार आहे, त्याच टाइमवरती तुम्हाला लक्ष्मीची सेवा करायची आहे। घराचे खिडके दरवाजे खुल्ले, तुळशीजवळती दिवा लावायचा आहे आणि आवाहन द्यायचं आहे की लक्ष्मी माता माझ्या घरात या। आणि हीच माळ तुमच्या सोबत असली पाहिजे, तुमच्या घरात, आणि तुमची ज्या प्रकारे तुम्ही खूप दिवस सेवा करत जाणार ती सिद्ध होणार आणि तुम्हाला रिझल्ट दिसणार। धन्यवाद।